हिमायतनगर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. तालुक्यामध्ये एकूण 6 पेट्रोल पंप कार्यरत असतानाही बहुतांश पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याने वाहनधारकांसह शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या शेतीच्या मशागती कामांना वेग आलेला असतानाच ट्रॅक्टर, पंपसेट आणि इतर यंत्रांसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकमत डिजिटल करिता नागेश शिंदे, हिमायतनगर. नमस्कार, मी एक शेतकरी श्री दत्त रामराव पवार हिमायतनगर तालुक्यातून बोलतो आणि भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की हे जे आपण पाहता शेतकऱ्याची दशा 41 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आज इथं शेतकरी डिझेलसाठी इथं रांगा लावून आहेत. कारण मोदी सरकार साहेब, आपण जे 2014मध्ये जे आश्वासन दिला होता या देशातल्या जनतेला, भोळ्या भाबड्या, तुम्ही ते एकही आश्वासन न पूर्ण करता आज कधी नोटबंदी, कधी कोणती बंदी, आज एक तर शेतकऱ्याची अशी भयानक दयनीय अवस्था केलात आपण. आज वैतीचे काम आहेत, शेतीच्या मशागतीचे काम आहेत आणि शेतकऱ्याला डिझेल भेटत नाही. हे या भारताचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. तुमच्या विदेश नीतीला आमच्यासारखे शेतकरी कंटाळलेले आहेत. तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे शेतकरी म्हणून की तुम्ही आम्हाला डिझेलची व्यवस्था करून द्या, बँकेत पैशांची व्यवस्था करून द्या. आज बँकेमध्ये सुद्धा नोटा भेटत नाहीत. शेतकऱ्याच्या शेतीमध्ये खत टाकायला जर आज गेलं तर जवळपास 2500 रुपयाला एक खताचं पोतं विकल्या जात आहे आणि हा पैसा शेतकऱ्याकडून तुम्ही लुटत आहात. आपणास एक विनंती आहे की या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं तुम्ही जे हे आदिलशाही सारखं, निजामशाही सारखं, कुतुबशाही सारखं जे तुम्ही या देशातल्या जनतेला वागणूक देत आहात ते कुठेतरी थांबवा. विदेश दौरे केल्यावर होत नाही मोदी साहेब. इथल्या देशातल्या जनतेच्या जे हाल अपेष्ट आहेत त्या बघा. बाहेर जाऊन काही होत नाही. तुमच्या देशातली जनता जर मरत असेल, वन भटकत असेल एवढ्या 41 डिग्री सेल्सिअस तापमानात, तर तुम्हाला त्या पदावर राहण्याचा काही कुठलाही अधिकार नाही. आणि महाराष्ट्रातल्या सरकारला सुद्धा विनंती आहे की आपण सांगता देशातल्या कुठेही इंधनचा तुटवडा नाही. मग हे का लोक एवढे थांबले, हे कशासाठी थांबले? यांना शोक आहे का एवढ्या उन्हामध्ये थांबण्याची? तुम्हाला पुन्हाच एकदा विनंती आहे की देशातल्या शेतकऱ्याला, बळीराजाला वेठीस धरू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. अन्यथा हा जर शेतकरी रस्त्यावर उतरला तर तुम्हाला घरामध्ये लपल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि बाहेर रस्त्याने जर फिरायचं असेल तर हे जी परिस्थिती तुम्ही आणली या देशामध्ये ते पूर्वपदावर आणा. हे तुम्हाला Thanks for watching Ekmat Digital.